हॅलो गाईज, आज मी खूपच स्पेशल व्लॉग घेऊन आले कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूपच इमोशनल होता। मी परत गेले माझ्या जुन्या स्कूलमध्ये, जे म्हणजेच की प्रागतिक माध्यमिक विद्यालय, जिथे मी स्टुडंट होते। पण आज मी गेले टीचर्स लुकमध्ये। जरी माझं कॉलेज सुरू झालं आहे आणि सिलेबस खूप हेवी आहे, तरी पण एक स्वप्न होतं की पुन्हा एकदा आपल्या टीचर्ससोबत टीचर डे सेलिब्रेट करावं। अँड टुडे दॅट ड्रीम केम ट्रू। आमची प्रेयर वगैरे खतम झाल्यानंतर जेही स्टुडंट टीचर बनले होते त्यांना आम्हाला ऑब्झर्व करायचं होतं की ते शिकवतात कसं, कारण ते कॉम्पिटिशन होती, बेस्ट टीचिंग असं प्राईज देणार होते। ते ऑब्झर्व केल्यानंतर मी मॅमच्या क्लासमध्ये पोहोचले। तिथे केक कटिंग वगैरे 10th स्टँडर्डमध्ये सेलिब्रेशन सुरू होतं आणि त्यांनी खूपच सुंदर असं गिफ्ट मॅमला दिलं। तर खूप एक्साइटमेंट होती आणि केक तर फारच यमी होता। मस्त फोटोज वगैरे काढले। ॲक्च्युली गिफ्टमध्ये काय दिलं ते बघण्याची आम्हा सगळ्यांना उत्सुकता होती आणि खरंच इतकं स्पेशल गिफ्ट कोणी देऊ शकेल म्हणजे याची कल्पनाही केली नव्हती। इतकं सुंदर त्यांनी दिलं गिफ्ट। ते झाल्यावरती मी अजून बरेच क्लासेस ऑब्झर्व केले, स्टुडंटला ऑब्झर्व केलं की खरंच स्टुडंट छान शिकत आहेत का। 2 पिरियड आफ्टर इकडे आम्ही तयारी केली टीचर्स डेच्या सेलिब्रेशनची। फायनली स्टेजवरती प्रॉपर अरेंजमेंट्सची आणि ते लंच ब्रेक झालेला होता, तर सगळे स्टुडंट आणि टीचर्स मस्त फोटोज काढत होते। ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी हा जो क्षण आहे तो अविस्मरणीय होता। त्यामुळे इथे आमचे सगळे स्टुडंट टीचर बसलेले होते आणि लिटरली या स्टुडंट टीचरसोबत वेळ घालून मला इतकं छान वाटलं। मला माझ्या 2016च्या बॅचची आठवण झाली। बिलकुल सेम आम्ही याच प्रकारे तिथे छान तयारी करायचो, पार्टिसिपेट करायचो आणि ते झाल्यानंतर आमच्या टीचर्ससाठी होता खास नाश्ता। तो होता म्हणजे गरमागरम तर्री पोहे आणि छान बढिया उसळ वगैरे त्याच्यावरती। आणि मग ते पोहे वगैरे खाल्ल्यानंतर मग आम्ही कॉफी प्यालो। कॉफी पिल्यानंतर आता आम्ही फायनली इकडे आलो। कार्यक्रमाची आता फायनली सुरुवात म्हणजे होणारच होती। तर सगळी एकदा म्हटलं अरेंजमेंट्स बघून घ्यावं। सगळी अरेंजमेंट्स वगैरे एकदम प्रॉपर होती, स्टुडंट एकदम प्रॉपर बसले आणि मग इकडे आमचं फक्त हे व्हिडिओज वगैरे काढणं चालू होतं। बाकी मी तर असं काहीही स्पीच वगैरे काही दिली नाही। फायनली प्रोग्रामला सुरुवात झाली। मुलं खूप शिस्त पद्धतीने बसली होती। सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये एक्साइटमेंट आणि आनंद होता। टीचर्ससमोर मुलांची ती डिसिप्लिन पाहून खरंच खूप छान वाटलं। मला माझे जुने स्कूल डेज आठवले, जिथे आम्ही पण अगदी असंच बसायचो। विद्येच्या अथांग सागराची महती आपल्या शब्दात बंदिस्त करणारे थोर विचारवंत लेखक, समाज सुधारक आणि स्त्री शिक्षण स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते। आपल्या शाळेचा प्रोग्राम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम मान्यवरांनी सरस्वती माता आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला। टीचर्स डेचा खरा अर्थ हाच आहे, ज्ञानाची देवी आणि ज्ञान देणाऱ्या महान व्यक्तीचा सन्मान करणं। त्यानंतर सुरू झाला मान्यवरांचा स्वागत सोहळा। मुलांनी अगदी उत्साहाने बुके देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांच्या स्वागतानिमित्त वेलकम सॉन्ग आणि टाळ्यांच्या गजरात आपल्या मान्यवरांचे स्वागत केलेच। टीचर्सच्या चेहऱ्यावरचा तो अभिमान आणि आनंद पाहून सगळं वातावरण अजूनच खास झालं। विद्यावंतु स्नेही तुम्ही
आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कुणी छान गीत म्हटलं तर कुणी हृदयस्पर्शी भाषण दिलं. खरंच त्यांच्या प्रत्येक शब्दातून टीचर्सबद्दलचं प्रेम आणि कृतज्ञता दिसत होतं. हे पाहून मला माझे जुने दिवस आठवले, जेव्हा आम्ही पण आजपर्यंत या उभीचा अर्थ मला कळत होता, परंतु आचरणात याची होती. आज तुम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नातून समजलं की शिक्षक होणं साधी गोष्ट नाही. आतापर्यंत वाटत होतं की शिक्षक होणं साधी गोष्ट आहे. माझं नाव ज्ञानेश्वरी धुळे. आपल्या आयुष्यात गुरुजांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. आई वडिलांनंतर जीना हमको सिखाते हैं, गुरु बिना है ज्ञान कहाँ, लोग यही बतलाते हैं, सींचा हो खुद माली ने वो फूल कहाँ मुरझाते, वो फूल कहाँ मुरझाते. Teachers Day. Today is 8th September and we are celebrating Teachers Day every year in India. Teachers teach us good manners and make our future bright. Without teacher we cannot imagine good life. A good teacher is like a mother, or knowledge is incomplete without teacher. A good teacher is like a candle. Teachers plant seeds of knowledge that grow forever. Books gives us knowledge, but teachers convert into wisdom. Teachers make good citizens, and good citizens ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व शिक्षक, आजचे प्रमुख पाहुणे आणि माझे सर्व सहकारी, तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अँड फायनली स्पीच वगैरे खतम झाल्यानंतर आली ती वेळ म्हणजे सन्मानाची. संपूर्ण परिसरामध्ये एकदम शांतता पसरली होती, कारण सगळ्यांना माहिती होतं की आता येतोय सर्वात खास मोमेंट. क्लासचा मॉनिटर पुढे येऊन आला. हातात सुंदरसं ग्रीटिंग कार्ड आणि एक छोटीशी भेटवस्तू घेऊन त्यांनी नम्रपणे स्टेजवर उभ्या असलेल्या टीचर्सना ते अर्पण केलं. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. कुणी हसत होते, कुणी टाळ्या वाजवत होते, तर कुणाच्या डोळ्यात एक चमक होती. टीचर्सच्या डोळ्यात मात्र अभिमान आणि समाधान अशा दोन्ही भावना दिसत होत्या. खरं सांगायचं तर तो मोमेंट शब्दांमध्ये डिस्क्राईब करणं कठीण आहे. तो छोटंसं कार्ड आणि भेटवस्तू हे फक्त एक सिम्बॉल होतं. त्यामागे दडलेलं होतं एक प्रत्येक स्टुडंटचं प्रेम, आदर आणि आभार. गुरु शिष्य या नात्याचा खरा अर्थ त्या क्षणी सगळ्यांनी अनुभवला. मलाही तो सीन खूप इमोशनल वाटला, कारण काही वर्षापूर्वी मी स्वतः त्या बाकांवर बसलेली होती आणि आज माझ्या छोट्या ज्युनियर्सनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या टीचर्सना मान दिला, हे पाहून हृदय भरून आलं. नको, पण इथे फक्त शिक्षकांचाच नाही तर शाळेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता करणाऱ्या ताई, खिचडी बनवणाऱ्या काकू, ऑफिस स्टाफ जे रोज शांतपणे पण मनापासून आपलं काम करत असतात, त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. माझ्यासाठी हा मोमेंट अजूनच खास होता, कारण माझं स्वागत देखील गाडगे मॅमच्या हातून झालं, तर ते खरंच म्हणजे मला लिटरली खूप छान वाटलं. स्कूल म्हणजे फक्त क्लासेस आणि टीचर्स नाही, तर त्या मागे उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असतो. आज त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून असं वाटलं की खरंच स्कूल म्हणजे एक फॅमिली आहे. सगळ्यांचा सन्मान झाल्यावरती टीचर्ससाठी एक सरप्राईज ठेवलं होतं, फन गेम्स. हे गेम्स मी आणि आमच्या प्रोग्राम आयोजक मॅमने अरेंज केले होते. आम्ही खूप दिवसांपासून तयारी केली होती, जेणेकरून टीचर्सना आनंद मिळावा. गेम सुरू होताच टीचर्स खूप एक्सायटेड होते. कुणी म्युझिकल चेअर्स, तर कुणी फनी टास्क, तर कुणी छोट्या स्किटमध्ये पार्टिसिपेट केलं. मुलं पण टाळ्यांच्या गजरात सगळे एन्जॉय करत होती. टीचर्सना इतक्या मोकळेपणाने हसताना आणि खेळताना पाहणं हा खरंच एक अनफॉर्गेटेबल मोमेंट होता.
तेरा मेरा अफसाना। हा हो हो म्हणजे केव्हापासून सर करा स्टार्ट करा. हा मटन चिकन येस त्यानंतर आम्ही गेम जो घेतला होता तो म्हणजे एका रूममध्ये आम्ही एखादी वस्तू लपवून ठेवली आणि ती वस्तू 5 मिनिटमध्ये शोधून आणायची होती. आणि आम्ही असं टीम वर्क ठेवलेलं होतं, 5 ग्रुप तयार केलेले होते. त्याच्यामुळे मॅडम वस्तू शोधत होत्या. बाप रे, कोणी स्टॉक रूममध्ये तर कोणी आता बघू शकता की आमचे मॅडम सर बाप रे, वैशाली नाम काय जबरदस्त प्रकारे शोधाशोध यांची सुरू आहे. हा जो गेम खेळताना प्रचंड भारी वाटलं कारण की टाईमचं बंधन होतं आणि म्हणजे टीमवर्क होतं. आणि तुम्हालाही माहिती आहे की क्लासमध्ये कितीतरी अशा जागा आहे की त्या आपण कुठेही वस्तू लपवू शकतो, तर ते थोडंसं कठीण होतं आणि तेवढंच मजेशीरही होतं. मला तरी असं वाटते की आमच्या शिक्षकांनी बरंच एन्जॉय केलं या गेममध्ये. नाही टाइमवर सुरू ठेवा, तेव्हा मजा येईल. लाईट लाव संस्कार लाईट लाव. शोधायचं काय आहे? चिमट्याला दिसून जरा नाही तो. आमची दुसरी टीम कम्प्युटर रूम मध्ये गेलेली आहे. जबरदस्त शोधाशोध सुरू आहे. चिमटा शोधायचा आहे त्यांना. किती वेळ झाला? 1 मिनिट झालेला आहे. टीमची 5 शोधायचा आहे. 4 मिनिटं लागतील. त्या पर्सच्या अंदर तर नाही. तिसरी टीम आहे भोगळे सर, साखरपे सर, मोंडेकर मॅडम आणि MS गाडगे मॅडम. चिमटे नाही म्हटलं. पन्नासची नोट. वाजलो. समरीन मॅडम मिळाला चिमटा. धर्मळे मॅडम 3 मिनिट आहे. 5 मिनिट. तुम्ही शोधून का राहिले? शोधून राहिले आहे. ट्रेजर हंट चालू आहे. ए आर्यन, तू कोण हेल्प करताय? हे हार्ड टास्क आहे. कसं वाटतंय सर तुम्हाला? बरं सर, खेळता मनोगत व्यक्त करा आपले 2 शब्द. आम्हाला दिलेला टास्क आम्ही आमचं काम करत आहे. आम्हाला आमच्या टास्कमध्ये दिलेला आहे. तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला दिलेला टास्क हा अत्यंत सोपा आहे, कठीण आहे? काय वाटतं तुम्हाला, याचं काय मत आहे? बऱ्यापैकी कारण तुमच्याकडे आता फक्त मला वाटतं 3 मिनिटं बाकी आहे, फक्त 3 मिनिटं. त्याला थोडा अंगठा लावा. 3 मिनिटं बाकी आहे, 3 मिनिटं. टाइम अनाउन्स करा मला, टाइम.
बसा ना रे, खाली बसा ना. सर्व टीम दुसरी टीम धांजोडे मॅडम आणि समरीत मॅडम यांना. यानंतरचा आम्ही गेम घेतला तो म्हणजे स्मरणशक्तीचा. आणि हा गेम माझा फेवरेट झाला होता गाईज, कारण या रूममध्ये ठेवले होते 55 वस्तू आणि 5 मिनिटाचा वेळ होता. त्या गोष्टींना ऑब्झर्व करून नंतर वेळ दिला जाईल आणि कागद मिळेल. त्या कागदावरती त्यांना जास्तीत जास्त वस्तूंचे नावं लिहायचे होते. जेही सर्वात जास्त वस्तूंचे नावं लिहेल पूर्ण आठवून तेव्हा त्यांना बक्षीस मिळेल आणि ते होतील विनर. तर आता आम्ही बघत होतो की बापरे, मला तर हा गेम खरंच खूप कॉम्प्लिकेटेड वाटला, कारण की टीचर्स खूपच फोकसनी ऑब्झर्व करत होते आणि खरं तर त्यावेळेस खूपच मजा आली. स्टॉप रूममध्ये आमचे टीचर्स बिचारे मस्तपैकी लिहत आहेत की ते आठवून बापरे एवढं फोकसने. आणि अशा सुंदर आठवणींनी आजचा टीचर्स डे कार्यक्रम संपला. खरंच आज पुन्हा एकदा जाणवलं की टीचर्सशिवाय स्टुडंट पूर्ण नाही आणि स्टुडंटशिवाय टीचर पूर्ण नाही. आज मला खूप काही आठवलं, माझे जुने दिवस, माझ्या टीचर्सने दिलेला आधार, त्यांचं मार्गदर्शन. जर आज आपण काहीतरी बनलो आहोत तर त्यामागे आपल्या टीचर्सचा खूप मोठा वाटा आहे. हा व्लॉग माझ्यासाठी लाईफटाईम मेमरी ठरेल. फ्रेंड्स, रिस्पेक्ट युअर टीचर्स, कारण तेच आपल्या आयुष्याचे आर्किटेक्ट्स आहेत. सो गाईज, हा होता माझा टीचर्स डे स्पेशल व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड वन्स अगेन हॅपी टीचर्स डे टू ऑल माय बिलव्ड टीचर्स.